जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 6. अक्षर आपण ओवी क्रमांक 358 पर्यंत आलो होतो आणि 345 या ओवीपासून सुरुवात केली होती आपण मागच्या वेळेला आणि 358 पर्यंत येऊन थांबलो होतो. नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नतः न चाती स्वप्नशीलस्य जागरतो नैव चार्जुन. अधिक खाणाऱ्याला, अगदीच न खाणाऱ्याला, अधिक झोप घेणाऱ्याला किंवा मुळीच झोप न घेणाऱ्याला योग प्राप्त होत नाही, असा तो विषय होता. त्याच्यामध्ये आपण 2-3 महत्त्वाचे मुद्दे बघूया उजळणीचा भाग म्हणून आणि पुढे जाऊया. सुंदर ओवी माऊलींनी आपल्यासमोर मागच्याला ठेवली होती की म्हणून अतिशय विषयो सेवावा तैसा विरोधू नो हावा का सर्वथा निरोध हवा हेही नको. हा विषय आपण मागच्याला केला होता की विषयाचं म्हणजे विषय आवडतो म्हणूनही किंवा विषयाचा द्वेष आहे म्हणूनही दोन्ही पद्धतीने विषयाचं चिंतनच होतं. ते कसं होतं ते मागच्याला आपण अनेकांना फक्त शेपूचीच भाजी लक्षात राहिली असेल आणि हा सिद्धांत विसरून गेले असतील तर म्हणून आठवण करून दिली. आपण शेपूच्या भाजीचा एक दृष्टांत मागच्याला बघितला होता. मुद्दा असा की ती भाजी आवडो का न आवडो, त्याचं प्रेम असेल तरी चिंतन त्याचंच आहे आणि त्याचा द्वेष असेल तरी चिंतन विषयाचंच आहे. आपल्याला दोन्हीही नको आहे असा आपण विषय मागच्या वेळेला बघितला होता. आणि त्याच्याही आधी 347 मध्ये माऊलींनी म्हटलं होतं की आपलं शरीर हे आपलं पहिलं धर्म साधन आहे. तो एक छान विचार आपण केला होता की शरीर हे साधन आहे. 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. शरीर हे साधन आहे आणि साधन हे वापरणाऱ्यापासून वेगळं असतं असं आपण मागच्या वेळेला शिकलो. त्याच्यासाठी आपण लाटणं एक उदाहरण घेतलं होतं. पोळ्या करण्यासाठी लाटणं हे एक साधन आहे. ऑफिसमध्ये जाण्यासाठी कार हे एक साधन आहे. कार माझ्यापासून वेगळी आहे, लाटणं माझ्यापासून वेगळं आहे, हे समजू शकतो. हे जे आहे ना इथे ते मरेस्तोर कळत नाही काका म्हणतात की हे माझ्यापासून वेगळं आहे, हा मी नाही. याच्यासाठी हे सांगायचं आहे. साधन या एका शब्दामध्ये माऊलींनी एवढं सगळं सांगून टाकलं आणि नुसतं ते नाही सांगितलं तर धर्मसाधन शब्द वापरून हे सांगितलं की साधन कशासाठी वापरायचं. दिलं तर आहे साधन, पण मी कशासाठी वापरतो आहे हेही अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे हाही विचार आपण मागच्याला केला होता. पुढे हा जो 17 क्रमांकाचा श्लोक आहे, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. ज्याचे आहार आणि विहार परिमित आहेत, सर्व कर्मांविषयी क्रिया मर्यादित आहे, झोप व जागणे मर्यादित आहे, त्या पुरुषाला हा योग दुःख निवर्तक होतो. म्हणजे कथम पुनः योगो भवति इति उच्यते, अशी आपल्याला संगती आचार्यांनी या श्लोकाची लावून दिली होती. आणि दुःखानी सर्वाणी हंती इति दुःख हा असाही अर्थ आपण मागच्या वेळेला शिकलो होतो. आता याच्या आधीच्या श्लोकामध्ये आहाराचा विचार करून झाला होता आपला सगळा. ह्या श्लोकामध्ये विहाराचे उल्लेख केलेला आहे. आहाराची 2 परिमाणं आपण पाहिली पुन्हा एकदा उजळणी. एक त्या बृहदार शतपथ ब्राह्मणात माझ्या तोंडात बृहदारण्यक आलं कारण त्याचे ऋषी तेच आहेत म्हणून. याज्ञवल्क्यांचं जे आपण विचार केला होता सगळा शुक्ल यजुर्वेद आहे, त्यातल्या ब्राह्मण नावाचा जो भाग आहे त्याला आपण मराठीत सेक्शन असं म्हणतो. त्यातलं शतपथ ब्राह्मणामध्ये हे आलेला हा श्लोक आहे. एक परिमाण त्यांनी अंदाज दिला. तसंच आपण योगशास्त्रातलं पण एक परिमाण मागच्या वेळेला बघितलं होतं. अर्धमशनस्य सव्यंजनस्य तृतीय मुदकस्य तू वायोः संचरणार्थम तू चतुर्थम अवशेषयेत, असं आचार्यांनी त्याची आपल्याला आठवण करून दिली होती. थोडक्यामध्ये आपण काय शिकतोय की ज्याला योग म्हणजे अष्टांग योग करायचा आहे, साधायचा आहे,
त्याचं जीवन कसं असलं पाहिजे, त्याचं सगळं, त्याचा आहार, त्याचा विहार, हे सगळं कसं मर्यादित असलं पाहिजे, त्याच्या क्रिया कशा मर्यादित असल्या पाहिजे, हा सगळा विचार आपण मागच्या वेळेला केला होता. आणि माऊलींनी एक सुंदर, नेहमीप्रमाणे 352व्या ओळीमध्ये, की नियमाच्या हाताने जेव्हा इंद्रियांना आहार विहारांचा खाऊ दिला जातो, तेव्हा ते मनच संतोषाला वृद्धिंगत करते. असा अतिशय एक सुंदर विचार आपल्यासमोर ठेवला होता, की इंद्रियांना खाऊ तर द्यायचा आहे आहार विहाराचा, पण तो कशाने द्यायचा आहे, तर तो नियमाच्या हाताने द्यायचा. म्हणून ते 348 क्रमांकाची जी ओळी आपल्याला सांगत होती, की अगदीच खात नाही असंही नको, अति खातो असंही नको, अगदीच झोपत नाही असंही नको, अति झोपतो हेही नको. असं हे सगळं तारतम्याने जो करतो, तो योगी होऊ शकतो. आणि पुढे यदा विनियतम चित्तम आत्मन्नेव अवतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते, हा पण श्लोक आपला बघून झाला होता. आणि काय सांगतात आहे तर, अथ अधुना कदा युक्तो भवती इति उच्यते. कदा म्हणजे कधी. आता समाधी ज्याला म्हणतात, हे सगळं कशासाठी करायचं आहे? योग साधनेचा शेवटचा टप्पा किंवा अंतिम उद्देश काय आहे? समाधी, निर्विकल्प समाधी. तर ती कधी लागते ते या श्लोकामध्ये, जेव्हा विशेष प्रकाराने निग्रहित केलेले चित्त, विनियतम चित्तम आत्मन्नेव अवतिष्ठते, जे म्हणलंय की चित्त आत्मस्वरूपाचे ठिकाणीच स्थित होते, तेव्हा सर्व विषयांपासून निरिच्छ झालेला पुरुष समाहित योगी म्हटला जातो. आता इथे निस्पृह सर्व कामेभ्य, कधी कधी असं विचारतो की एकदा भगवद्गीतेचा एक वेगळा असा एक अभ्यास करावा, की निस्पृह किती ठिकाणी आहे. आणि नुसतं निस्पृह असं नाही, निस्पृहचा जो अर्थ आहे कोणता, सर्व विषयांपासून परावृत्त झालेला. मग इथे निस्पृह सर्व कामेभ्यो म्हटलेलं आहे. अजून दुसऱ्या ठिकाणी काही वेगळा शब्द वापरला असेल, पण सांगण्याचा मुद्दा असा की जो भगवंत वारंवार याचा उल्लेख करत असतील, आणि 25 वर्ष परमार्थ करून जर मला ते कळत नसेल, रामकृष्ण हरी, पुढे बोलण्याची गरज नाही. सर्व विषयांपासून निरिच्छ झालेला, निर्गता दृष्टादृष्ट विषयेभ्य, असं आचार्य भाष्यामध्ये म्हणतात, ज्याचा आपण मागच्याला विचार केला होता. आणि आपण निर्विकल्प समाधीचा विचार करतो आहे, त्या अनुषंगाने त्या संदर्भामध्ये आपण मागच्या वेळेला निर्विकल्प समाधीचे विघ्न पण बघितली होती. त्याच्यामध्ये आपण लय, विक्षेप, कषाय, रसास्वाद असे 4 त्याचे विघ्न असतात. आणि त्याच्यामध्ये आपण विक्षेप आणि कषाय याच्यातला फरक समजून घेतला होता. बाह्य विषयाकार वृत्ती होणं याला विक्षेप म्हणतात. आठवण करून देतोय पुन्हा पुन्हा, ठोकून ठोकून ते बसूनच घ्यावं लागतात ना. बाह्य विषयाकार वृत्ती होणं याला विक्षेप म्हणतात. आणि वृत्ती बाह्य विषयाकार झालेली नाहीये, पण आतमध्ये जे अद्भुत, उद्भूत आणि अनुद्भूत असे शब्द मी मागच्या 2 तुम्हाला सांगितले होते, जे राग आणि द्वेष आहे, त्याच्यामुळे ती ब्रह्माकार न होता स्तब्ध राहते. त्याला म्हणायचं कशा आहे, थोडासा फरक आहे. त्यात असं वाटतं की दोन्हीमध्ये विषयस्थ आहे, दोनमध्ये फरक आहे. जाऊ द्या, ते खूपच वेगळा विषय सुरून जाईल. पण लक्षात ठेवा की कषाय आणि विक्षेप याच्यामध्ये फरक आहे. त्याचा उल्लेख ह्याच्यासाठी केला होता मी, की निर्गता दृष्टादृष्ट, आचार्यांनी दृश्य आणि अदृश्य दोन्हींचा विचार इथे केलेला आहे. राग आणि द्वेष. राग म्हणजे पुन्हा आपण संस्कृतातलं राग म्हणतो आहे, म्हणजे प्रेम किंवा आसक्ती. राग म्हटलं की आपल्याला नेहमी जो, मला दिवसातून 50 वेळा येतो तोच आठवतो पहिले, तो नाही आहे, हे सारखं सांगावं लागतं. आणि या संदर्भातच आपण ती 6व्या अध्यायात एक येऊन गेलेली एक ओवी बघितली होती. पुढील पैस पारुते, मागील स्मरावे ते ठाके, ऐसी आहे सरसीय भूमिके समाधी. समाधीची व्याख्या करून टाकली माऊली. कोणाला शंका असेल तर अशा ओव्या पाठच करून टाकायच्या. समाधी म्हटलं की ओळशी फुटण्यासारखी पटकन फुटली पाहिजे. पुढील पैस पारुते, मागील स्मरावे ते ठाके, भूतकाळातल्या उड्या पूर्णतः बंद झालेल्या, भविष्यात चुकलं, भविष्यकाळातल्या उड्या आणि भूतकाळातल्या बुड्या, हे दोन्ही बंद झालेलं आहे, अशी ती अवस्था. साध्या भाषेमध्ये सांगितलं, पण इथे तेच सांगणं चाललेलं आहे. आणि पुढे आपण 19व्या श्लोकालाही सुरुवात केली होती मागच्या वेळेला.
यथा दीपो. आता हे कसं होतं, म्हणजे हे जे निर्विकल्प समाधीचं आत्ता वर्णन आपण ऐकलं, त्याच्यासाठी भगवंत स्वतः एक हे देत आहेत. काय देत आहेत? उपमा देत आहेत, की यथा दीपो निवातस्तु नेंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युंजंतो योगमात्मनः. नेंगते म्हणजे न इंगते. न इंगते म्हणजे काय? कंपायमान होत नाही. कशाप्रमाणे? ज्याप्रमाणे वारा नसलेल्या स्थानातील दिवा कंपायमान होत नाही, त्याप्रमाणे ती उपमा चित्ताचा निरोध केलेल्या व असंप्रज्ञात समाधीचा अभ्यास करणाऱ्या योग्याच्या अंतःकरणाला सांगितली. आता मागच्या वेळेला आपण दिव्याच्या ज्योतीचीच उपमा का दिली, दगडाची का दिली नाही, हा विचार केला, आठवत असेल तर. खूप महत्वाचा विषय आहे. मंदाते मी म्हणतो तुम्हाला की याला अभ्यास असं म्हणतात. नाही तर भराभर वाचत झाले आमचे 18 अध्याय पारायण. काकांना त्या शब्दाचा थोडस हे आहे. पारायणाला विरोध नाही आहे, पुन्हा परमार्थात विरोध कशालाच नाही आहे. नाही तर पुन्हा आजचा संदेश काय, पारायण करू नका असं अजिबात नाही, कारण आधीच काही करत नाही. मुद्दा हा आहे की नुसत्या पारायणाने होत. पारायण करण्याची पण एक वेळ असते. ती झाल्यानंतर 10 पारायण झाल्यानंतर आपल्या मनात विचार यायला पाहिजे की 10 वेळा मी वाचलो, नक्की काय वाचलो बाबा, असा कधीतरी तो विचार मनात यायला पाहिजे. तेव्हा जिज्ञासा जागृत होते. आणि अशी जिज्ञासा जेव्हा जागृत होते अभ्यासाला सुरुवात होते. किंवा इथे अशी उपमा का दिली, जर स्थिरता त्यातली सांगायची आहे. उपमा देऊन काय सांगतात? चित्ताची स्थिरता. मग दगड सगळ्यात स्थिर आहे, मग दगडाची उपमा का का नाही? हा विचार आपण मागच्याला केला होता, की जिथे गती किंवा हालचाल शक्य असते पण होत नाही जिवंतपणामुळे, जशी त्या ज्योतीमध्ये हालचाल शक्य आहे, दगडामध्ये हालचाल शक्य नाही. त्यामुळे तो स्थिर राहिला तर कौतुक नाहीच आहे, कारण त्याचा गुणधर्मच आहे. उलट तो हल्ला तर गडबड आहे काहीतरी, म्हणून ती उपमा दिलेली नाही. आणि आपण 358 क्रमांकाच्या ओवीपर्यंत इथे येऊन थांबलो होतो. की या निश्चल दिव्याची उपमा त्या योगयुक्ताच्या चित्ताला, स्थिर चित्ताला आहे. पुढे जाऊया. आता तुझे मनोगत जाणून काही एक ते निके चित्त देऊनी परिसावे का. आता तुझ्या मनातील अभिप्राय ओळखून आम्ही तुला काही एक सांगणार आहोत, म्हणून ते चांगले लक्ष देऊन ऐक, असं भगवंत अर्जुनाला म्हणतात आहे. मी नाही म्हणत आहे तुम्हाला. चांगले लक्ष देऊन ऐक की एक तुझ्या मनातला अभिप्राय मी ओळखला. कोणता? तू प्राप्तीची चाड वाहसी परी अभ्यासी दक्षुण होसी, ते सांगपा काय भिहसी दुवाडपणा. म्हणजे तू योगाच्या प्राप्तीची इच्छा बाळगतोस, परंतु त्याचा अभ्यास करण्याविषयी प्रयत्नशील मात्र होत नाहीस. याचे कारण तू योगाच्या काठिण्याला भीतोस काय, हे तरी स्पष्ट सांग. कोण म्हणताय असं? भगवंत अर्जुनाला म्हणतात. बरं, आता आपण काही ओव्यांपूर्वी काय विचार केला होता? भगवंत काय म्हणाले होते अर्जुनाला? की तू याचा अधिकारी आहेस. काय शिकतोय आपण या ओवीतून? नुसता अधिकार असून चालतं का? नाही, शेवटी प्रयत्न करावेच लागतात. अधिकार असणं म्हणजे ती जी काही मनोरचना असणं, त्याच्यासाठी जी काही दैवी संपदा लागते ती घेऊन ती असणं वगैरे वगैरे. पण नुसतं तेवढ्यानी चालत नाही. अभ्यास एका साधकासाठी म्हणजेच आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात की त्या योगाच्या काठिण्याला तू भीतो का, ते तरी स्पष्ट मला तू सांग. कारण अधिकार तर आहे, योगाच्या प्राप्तीची इच्छा पण तू बाळगतो, पण अभ्यासाविषयी तू प्रयत्नशील होत नाहीस. तरी पार्था हे झणे सायास घेशी हो मने, वाया बागुल इये दुर्जने इंद्रिये करी. अर्जुना, योगाभ्यास फार कष्टाचा आहे असे जर कदाचित तुझ्या मनाने गृहीत धरले असेल, तर ही दुष्ट इंद्रियेच याविषयी एक व्यर्थ बागुलबुवा निर्माण करतात. आपल्यापैकी अनेकांनी असा नक्कीच निश्चय केला असेल मनाशी की ठीक आहे तुमचं चालू द्या, पण हे काही माझ्यासाठी नाही आहे, कारण हे एवढं काही आपल्याला काही जमणं शक्य नाही. हे हे जे असा जो निर्णय आपल्याला करायला लावतं ते जी आपली इंद्रिय आहेत. कारण बरंच कुठेतरी याच्या बैठकीत असा काहीतरी विषय निघाला होता की ऋषी मुनी काहीतरी तप करतात किंवा उपवास करतात. हे ऐकल्याबरोबर अशी जणू काही अंगावरती पाल पडावी किंवा झुरळ पडावं तसं सगळ्यांची प्रतिक्रिया त्या बैठकीत झाली. ती परमार्थाची बैठक नव्हती.
तरी सुद्धा हा ते ऋषींचं ठीक आहे, आपल्याला काही जमणं शक्य नाही. आपण एक दिवसही राहू शकत नाही जेवढ्याशिवाय. इथपासून तो सुरुवात आहे आपली. एक दिवस ठीक आहे, ऋषीमुनी महिनोन महिने राहत असतील, 21 दिवस जेवत नसतील, तेवढं तर आपल्याला कधीच कोणी करायला सांगत नाही. पण आली चुकून एखाद दिवशी, आणि ती येतेच 2 वेळा वर्षातून एकादशी मोठी. चतुर्थी असेल तर महिन्यातून 1 वेळा, विनायकी पण असेल तर 2 वेळा. असे संकट येतात आपल्या आयुष्यात कधी कधी, आणि मग आपण छानपैकी त्याची पण सोय लावून घेतलेली आहे. काय, सकाळपासून सुरुवात होते चहा. मस्त विषय खरं तो, खूपच छान विषय तो. परमपूज्य काकाने त्याचं सुंदर स्पष्टीकरण दिलेलं आहे. काय, लागतो म्हणून चालतो. कारण आणला कोणी, इंग्रजांनी. इंग्रज कधी आले, सगळ्यांना माहिती आहे इतिहास. उपास कधीपासून सुरू आहे, हजारो वर्ष. चहा आला कसा त्या यादीमध्ये, लागतो म्हणून चालतो. म्हणजे आम्हीच तो, आणि सर्व म्हणजे आपण काय 10 पैकी 9 जणांना लागतो तो. मग 9 जण जो उपास करत, 10 जण उपास करत असतील, त्यातील 9 जणांनी जर ठरवलं की चहा चालतो, 10वा बिचारा काय करणार, चालतो. हेच साबुदाण्याची खिचडीचं पण आहे. म्हणजे आपले उपास, तरी बरं एवढं सगळं खाऊन सुद्धा उपासाचं आपल्याला धाक वाटतं. विषय काय सुरू आहे, इंद्रिय काय जबरदस्त माझ्या जीवनावरती इंद्रियांचा प्रभाव आहे. आणि तेच इथे सांगतात आहे की योगाभ्यास हा कष्टाचा आहे असं तुझ्या मनाने गृहीत धरलं असेल तर ही दुष्ट इंद्रिय त्याविषयी व्यर्थ वागून बोलत असतात. आणि खरं सांगायचं झालं तर इंद्रिय जड आहेत, इंद्रियांना दोष देण्यात काही अर्थ नाही. त्याच्या मागे पुन्हा मनही म्हणाल तर तत्वतः मनही जडच आहे, पण ते आता शेवटी ती गाडी जीवापर्यंतच येते की ज्याच्यावरती वासनेचं नियंत्रण आहे. आणि ती वासना एक दिवस सुद्धा मला चहापासून दूर राहू देत नाही. आणि मग परमपूज्य काका सांगतात की चहामध्ये गडबड नाही आहे, पण चहा लागतोच असं ज्याचं झालंय त्याचा चहा हा विषय झालेला आहे. विषणवती म्हणजे बंधनात जो टाकतो त्याला विषय असं म्हणतात. म्हणजे विषय आपल्या आयुष्यात राहणारच आहे, पण विषयाला विषयत्व कधी प्राप्त होतं, जेव्हा त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही अशी अवस्था जेव्हा होते, तेव्हा त्याला विषयत्व प्राप्त होतं. आणि एक दिवस सुद्धा मी जर चहा न पिता माझं डोकं चढत असेल आणि मग मी इतरांचं डोकं चढवण्याची व्यवस्था घरात करत असेल, तर हा अजून इंद्रियांच्या मी स्वाधीन आहे, इंद्रिय माझ्या स्वाधीन नाही. पाहे पा आयुष्याते अढळ करी, जे सरते जीवित वारी, तया औषधाते वैरी काय जिव्हान म्हणे. मौलींनी सुंदर एक उदाहरण दिलं आहे की असे पहा की जे आयुष्याला स्थिर करते व संपत आलेले आयुष्य मरणापासून दूर करते, त्या कडू औषधाला जिव्हा शत्रू मानते काय. तेव्हा असं तुम्ही म्हणता का, खूपच कडू औषध आहे, घेत नाही म्हणून डॉक्टरनी दिलं, सांगितलं घेतलं नाही तर तुमचं 2-3 दिवसात आटोपणार कार्यक्रम, असं सांगितलं समजा, तुम्ही असं एक एक तरी म्हणेल का आपल्यातलं, किती कडू औषध आम्ही घेत नाही म्हणून, माझ्या जिभेला ते आवडत नाही. का, कारण त्याचं महत्त्व पटलेलं आहे. आणि बरोबर तेच आपल्याला पुढच्या ओवीत माऊली इतकं छान सांगते की ऐसे हितासी जे जे निके, ते सदाची या इंद्रिया दुःखे, एरवी सोपे योगासारखे काही आहे. असे आपल्या हिताला जे जे पोषक असेल ते ते या इंद्रियांना नेहमीच दुःखकारक वाटते. एरवी सर्व साधनात योगासारखे सोपे काही आहे काय. योग दुष्कर वाटतो कारण आपला अधिकार कमी पडतो, आपला अधिकार कमी पडतो कारण आपल्या इंद्रियांवरती आपलं नियंत्रण नाही आहे. हे आपण विनोदाने बोलतोय, पण ही खूप गंभीर गोष्ट आहे की परमार्थ जर मी करत असेल, स्वतःला मी साधक समजत असेल, तर इंद्रिय माझ्या ताब्यात असलीच पाहिजे, असलीच पाहिजे. अगदी इंद्रिय म्हणतील करीती हे जे वर्णन माऊलींनी ज्ञानेश्वरीत केलेलं आहे, ते जेव्हा येईल तेव्हा येईल. पण मी जर माझ्या इंद्रियांना सांगितलं की आज नाही खायचं मला काही, आज चहा मी घेणार नाही, ऐकलंच पाहिजे इंद्रियांनी आणि शरीर. दीक्षित सांगतात तेव्हा आपण कसं ऐकतो. आणि पुन्हा त्याचा आपण मागच्या तोही विचार केला होता, कारण ते देहाविषयी इतकं प्रेम आहे की तो टिकला पाहिजे, राहायला पाहिजे, त्याच्यासाठी काय वाटेल ते करायची इच्छा. तिथे माझ्या वासनांवर सुद्धा मी थोडंसं नियंत्रण मिळवतो. ते डबे भरून ठेवले असतात, मी वर्णन केलं होतं मागच्याला. दीक्षितवाले जेवायला बसतात तेव्हा त्यांचं काय होतं, पूर्ण टेबल पुरत नाही कारण मग तेवढा. विषय सोडून देऊ, पण इंद्रिये आणि मागच्याला तो विषय येऊन गेला की इंद्रिय हे देह सुद्धा ज्याच्या ताब्यात नाही, त्याला योग काय साधना, आणि योग काय कुठलं साधन साधणं शक्य नाही. नामस्मरणासाठी आपण 20 मिनिटं बसतो, त्याच्यातही आपण शांत नाही बसू, इतकी वाईट अवस्था आहे. 10 वेळा अशी मांडी बसवली, हे बघ म्हणजे
बाकीचे शांत बसले असतील तर ते सुद्धा, त्यांचं सुद्धा चित्त विचलित होतं, कारण सारखं काहीतरी आवाज चालूच असतो. 20 मिनिटं आपण फक्त शांत बसू शकत नाही नामस्मरणासाठी. एवढं सुद्धा नियंत्रण आपल्या देहावर नाही. तरी बरं आपल्याला शुद्ध मराठीत कम्फर्टेबल पोझिशन आपणच घेऊन बसलेलो असतो. असं नाही की अगदी असं छान ताठ बसलोय, मांडी घातलेली, असं काही नाही. कुठेतरी आपण टेकलेलो असतो, कडेला लागलेलो असतो, किंवा मांडी ही याच्यावर घेतली असते, ती त्याच्यावर घेतली असते. आपण आपल्या सोयीचंच सगळं करून बसलेलो असतो. ते सुद्धा 20 मिनिटं आपल्याला टिकवता येत. ते मी बोलत नाही बरं. प्रभूजी मंदादी प्रवचनात सगळं सांगतात. मी तर 20 मिनिटाबद्दल बोलतोय. मंदादेनं प्रवचनात पाणी प्यायला सुद्धा चालत नाही. कोणी? वृत्त्यांनी. वक्त्याचं तर सोडूनच द्या. त्यांचं म्हणणं आहे 1 तास तुम्हाला शरीरावरती एवढं नियंत्रण मिळवता येत नाही की तुम्हाला तुमचं भूक आणि तहान आवरता येत नाही. बाजूला पाण्याची बाटली ठेवून जे बसलेले असतात त्यांच्याबद्दल बोलणं. या छोट्या-छोट्या गोष्टींमधनं ना नियंत्रण आपल्या इंद्रियांवरती, आपल्या मनाचा पीळ तयार होतो. मराठीत रिझॉल्व्ह त्याला म्हणतात. उपवासाचा उद्देश तोच आहे, बाकी काही नाही. देहाला खूप कष्ट देणं हा उद्देशच नाही. आणि देहाला कष्ट होतच नसतात, ते मनालाच होतात आणि तेच तर मला परवडत नाही. पण एकदा ठरवलं की मी नाही खाणार, आता बा हे कारण आहे. त्यातनं मनाचं एक पीळ, तेवढ्या छोट्या प्रमाणात होऊन एक पीळ तयार होतो मनाचा. पुढच्या वेळेला अजून थोडं जास्त नियंत्रण मिळवतात, पुढच्याला अजून थोडं, आणि मग हळू-हळू इंद्रिय माझ्या ताब्यात येतात. आधी जसं मी इंद्रियांच्या ताब्यात असतो. आणि माऊली तर म्हणतात आहे, की आपल्या हिताला जे पोषक आहे, ते इंद्रियांना नेहमी दुःखकारकच वाटतं. सांगूनच टाकलेलं आहे, की हे पाहू नका, ते करू नका, ते खाऊ नका. हे सगळं म्हटलं, की आपल्याला जो त्रास होतो, ते इंद्रियांच्या आपण आहारी गेलो आहोत असा त्याचा अर्थ. पुढचा 20वा श्लोक आहे, यत्रो पर्वते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. त्याचा पदच्छेद आहे, यत्र उपरमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र च एव आत्मना आत्मानं पश्यन् आत्मनि तुष्यति. अतिशय सुंदर श्लोक आणि अतिशय सुंदर ओळी याच्यावरती. सुंदर म्हणजे अत्यंत महत्वाची ओळी. आपण मागच्याला बोललो होतो, येणारच आहे आता. अर्थ वाचूया पहिले, की ज्या अवस्थेत योगाभ्यासाने नियमित झालेले चित्त विषयापासून परावृत्त. पुन्हा एकदा आला विषय. मी काय म्हणालो मगाशी? मगाशी काय होतं? निस्पृह सर्व कामे. किती वेळा भगवंतानी हे सांगावं, आणि माझी जर विषयापासून सुटका होत नसेल आणि मला वाटत असेल मी परमार्थ करतोय, मला वाटत असेल माझी साधना फर्स्ट क्लास सुरू आहे मराठीमध्ये, तर ज्या अर्थी 18-20 वर्ष झाली मी या क्षेत्रात आहे, त्या अर्थी माझी साधना चांगली सुरू असली पाहिजे. असं मी जेव्हा स्वतःला समजून सांगतो, त्याला साधनाभास असा शब्द काकांनी वापरला. सुरुवातीच्या टप्प्यात सोडून देऊ आपण. पण जेव्हा 15-15, 20-20 वर्ष होतात, तेव्हा विचार करायचे मुद्दे आहेत हे सगळे. की का नाही प्रगती होत आहे अजून? याचा अर्थ असा आहे, परमपूज्य काकांचं एक सुंदर वाक्य मी बऱ्याच वेळा सांगतो, पुन्हा एकदा त्याचं स्मरण करून देतो. खूप सुंदर वाक्य आहे. घेऊन ठेवण्यासारखं आहे भिंतीवरती येता जाता. ते म्हणजे, प्रतिकूल आवरल्याशिवाय अनुकूलाचं सातत्य टिकत नाही. खूप सुंदर वाक्य आहे काकांचं. प्रतिकूल आवरल्याशिवाय अनुकूलाचं सातत्य टिकत नाही. माझ्या साधनेचं, माझ्या परमार्थाच्या अनुकूलतेचं सातत्य का टिकत नाही? टिकत नाही असं जर मला वाटत असेल, तर कोणत्या प्रतिकूल गोष्टी मी करतो याचा पहिले ताबडतोब विचार करावा, आणि त्या सगळ्या त्या विषयांमध्येच त्याची गाडी करून जमावं. प्रतिकूल आवरायचं नाही, मग अनुकूलाचं सातत्य टिकणार कसं आहे? नुसतं रडून काहीच उपयोग नाही. हळूहळू हे प्रतिकूल आवरलं गेलं पाहिजे. त्यामुळे ज्या अवस्थेत, अर्थ वाचतो पहिले, ज्या अवस्थेत योगाभ्यासाने, योग सेवया हा जो शब्द आहे, ज्या अवस्थेत योगाभ्यासाने नियमित झालेले चित्त विषयापासून परावृत्त होते, निरुद्धम योग सेवया याचा अर्थ. आणि ज्या अवस्थेत योगी सत्व संपन्न झालेल्या अंतःकरणाने आत्मना, जीवात्म्याला परमात्म्याच्या ठिकाणी आत्मानम अभेदाने पाहणारा होतो, पश्यन, त्या अवस्थेत तो योगी आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होतो, म्हणजे आत्मनी. 3 विभक्ती आल्या त्याच्यात. आत्मा शब्द किती वेळा आलाय पहा. आत्मना, आत्मानं, पश्यन, आत्मनी.
म्हणून सत्वसंपन्न झालेल्या अंतःकरणाने म्हणजे आत्मना जीवाला परमात्म्याच्या ठिकाणी, परमात्म्याला म्हणजे आत्मानम म्हणजे जो आत्मा आहे तो म्हणजे परमात्मा, स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी पाहून तो संतुष्ट होतो म्हणजे आत्मन. निरुद्धमचा आचार्यांनी फार सुंदर अर्थ केला की सर्व तो निवारित प्रचारम म्हणजे सर्व बाजूने किंवा तऱ्हेने चंचल रहित केलेलं जे चित्त आहे त्या योग्याचं म्हणजे त्या साधकाचं, असं ज्याचं चित्त आहे ते योगाभ्यासाने विषयापासून परावृत्त झालेला आहे आणि त्या अवस्थेमध्ये काय होतं तो योगी सत्व संपन्न झालेल्या या अंतःकरणाने आपल्या जीवात्म्याला परमात्म्याच्या ठिकाणी अभेदाने पाहणारा होतो. थोडंसं कठीण स्पष्टीकरण आहे. थोडक्यामध्ये तो परमात्म्याशी एकरूप होतो. अभेदाने पाहतो. पाहतो म्हणजे पश्यन. पश्यन म्हणजे पाहतो. पाहतो म्हणजे अनुभवतो. बऱ्याच वेळा आपण तो विचार केला. एकरूपत्वाने अनुभवतो. आणि त्या अवस्थेत तो योगी आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होतो. खूप सुंदर म्हणजे परमार्थाचं अंतिम टोक काय आहे ते हेच आहे. आणि हा जो विषय खूपच सुंदर आहे की स्वतःच्या ठिकाणी संतुष्ट होतो. मागच्या आपण एक ओवी 5व्या अध्यायात पाहिली होती, तुम्हाला आठवत असेल तर. सहज स्वसुखाची नि अपारे सुरवाडलेनी अंतःकरणे रचिला म्हणून बाहेर पाऊल नाही. ही ओवी सांगितली असेल मी 2-4 वेळा. मला खूप आवडते ही ओवी, कारण याचा अर्थ असा आहे की सद्गुरू जे आपले असतात त्यांचं वर्णन करण्यात येतं. ब्रह्मानंदे सदा डुल्ल. ब्रह्मानंदाने सदा डौल त्यांना आलेलं असतं. म्हणजे काय, त्या आत्मानंदामध्ये ते निमग्न असतात. निमग्न पै त्या गुरुचरित्रामध्ये ओवी बऱ्याच वेळा आलेली अशी. आत्मानंदी निमग्न पै त्याचं वर्णन करणारी ही 5व्या अध्यायातली ओवी मी तुम्हाला सांगतो. सहज स्वसुखाची अपारे सुरवाडलेनी अंतरे रचिला म्हणून बाहेरे पाऊल न घाली. कारण काय की 5व्या अध्यायामध्ये ही ओवी जिथे आलेली आहे तिथला विषय काय आहे माहितीये? 21वा श्लोक आहे, त्यातला विषय वाचतो मी. पहा कसं बरोबर माऊली कसं सतत तेच सांगतात, फक्त आपल्याला लक्षात राहत नाही आपलं काय वाचून झालेलं आहे त्याचा परिणाम. त्या श्लोकाचा अर्थ वाचतो मी. 21वा श्लोक आहे. बाह्य विषयांमध्ये ज्यांचे चित्त आसक्त नाही झाली. पण सुरुवात कशाने झाली? विषयांमध्ये चित्त आसक्त नाही. आत्म्याचे ठिकाणी जे सुख आहे ते जो प्राप्त करून घेतो आणि ब्रह्माचे ठिकाणी ज्याचे चित्त योगयुक्त म्हणजे समाधियुक्त झाले आहे तो पुरुष अविनाशी सुखाचा अनुभव घेतो. आणि ह्याच्यावर भाष्य करताना माऊलींची ओवी आली आहे, सहजे स्वसुखाचे अपारे. स्वभावतःच आत्मसुखाच्या अमर्यादपणाने समृद्ध झालेल्या अंतःकरणाने तो बनलेला असतो. म्हणून महत्वाची ओळ आता येते आहे, सुख मिळवण्याकरता इंद्रियांच्या बाहेर पाऊल टाकत नाही. म्हणून मला ही ओळ खूप आवडते. तो जो निरतिशय आनंदाचा जो कधी न संपणारा झरा तो प्रत्यक्ष आतमध्ये ते अनुभवत असतात स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी. त्यामुळे पुन्हा सुखासाठी त्यांना इंद्रियांच्या बाहेर पाऊलच टाकावं लागेल नव्हे. असं वर्णन आहे की प्रारब्धानी जेव्हा समाधीतून व्युत्थान होतं आणि प्रारब्धामुळे जे काही स्वाभाविक त्या योग्याला नंतर ज्या इच्छा होतात ज्याच्यामध्ये खाणं आहे, झोपणं आहे म्हणूया किंवा इतर काही व्यवहार, तर याचा त्याला ते नको वाटतं. कारण तेवढ्या वेळापुरती अनुसंधान तुटतंय ना, वृत्ती बहिर्मुख होते. कल्पना करा, जर इथेच मी असा आनंदात बसलोय माझ्या, तर इथे दुसरं काही होणं म्हणजे माझ्या आनंदाला धक्का आहे की नाही? आणि मी तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दारोदार हिंडतोय आनंदासाठी. डोळ्याच्या माध्यमातून, कानाच्या माध्यमातून, स्पर्शाच्या माध्यमातून, याच्या माध्यमातून. त्याला शब्द चांगला नाही, पण भीक मागणं म्हणतात सुखाची. कारण मीच सुखरूप आहे अजून कळलंच नाही. पण मग समर्थ आपल्याला जागा करतात. विषय जनित सुखे सौख्य होणार. सौख्य म्हणजे आनंद, स्वतंत्र असतो. सुख परतंत्र असतं. विषय जनित सुखे, विषय जनित जे सुख मला वाटतं मला सुख त्या विषयाने दिलेला आहे. हा विषय खूप वेळा केला विचार, आपण खूप वेळा केला की त्या विषयाच्या निमित्ताने तोच आत्मानंद आपण कसा अनुभवतो वगैरे.
पण म्हणून हे वाक्य खूप महत्वाचं की आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी तो संतुष्ट होतो. म्हणून आसनाची या गाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितलं निका तेणे होईल तरी हो का निरोधय. माऊली म्हणते की म्हणून आसनाच्या बळकटपणापासून तर समाधीपर्यंत जो आम्ही अभ्यास चांगल्या प्रकारे सांगितला आहे त्या साधनानेच या इंद्रियांचा निरोध होईलच. तरी मी हे तुला सांगितलेले हो म्हणून मान्य होण्यासारखे आहे ना. पटतंय ना तुला असं अर्जुनाला विचारतात. पण काय सांगितलं कशापासून? आसनाच्या बळकटपणापासून. आसनाच्या आधीचे पण धरायचे त्याच्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान मग समाधी. हे जर सगळं व्यवस्थित जसं पाहिजे तसं केलं. काही लोकांचे असे समज असतात की यमनियमांची काही गरज नाही आहे, उडी मारता येते 6व्या पायरीवर. आजच ऐकलेलं वाक्य आहे. मुद्दा एकच आहे की ज्यांना असं वाटतं की त्यांनी उडी मारली आहे आणि आपण असं गृहीत धरलो की त्यांनी खरंच मारली, तोंडशी ते पडलेले नाही आहे तसं गृहीत धरू आपण. त्याचा अर्थ हा एवढाच होतो की त्यांची यमनियमाची जी साधना आहे ती मागच्या जन्मात होऊन गेलेली आहे. मुद्दा काय सुरू आहे? सुटका कोणाचीच नाही आहे त्याच्यात. तुम्ही ह्या जन्मात करता की मागच्या जन्मात केलेली आहे एवढाच प्रश्न आहे फक्त. पण अशी लोक जेव्हा अशा पद्धतीचा प्रचार करतात की याची काही गरज नाही तिथे जाता येतं, हे भयंकर सावधगिरी इथे बाळगावी लागते. आपण काय सांगतोय, आपण काय मांडणी करतोय, कोणासमोर बोलतोय, या सगळ्याचा विवेक ठेवावा लागतो. आपण ज्याला परमार्थामध्ये जम्पस्टार्ट म्हणतो, अपस्टार्ट म्हणतो मराठीमध्ये, योगभ्रष्ट ज्याला अगदी शास्त्रीय शब्द वापरायचा झाला तर. आता योगभ्रष्टाची जी तयारी असते ती जर मी स्वतःला लावून घ्यायला लागलो तर फजिती जाणं माझी. आणि म्हणून शास्त्र किंवा भगवंत किंवा माऊली जे सांगतात ते करायचं असतं. त्यांनी जे केलं ते आपण करायला कधीही जाऊ नये. येरवी तरी येणे योगे जै इंद्रिया विंदाण लागे ते चित्त भेटो रिगे आपण पेया. येरवी तर असे आहे की योगाभ्यासाने जेव्हा इंद्रियांना निग्रहाचा वेध लागतो, फार सुंदर वाक्य आहे, लक्षपूर्वक ऐका. योगाभ्यासाने जेव्हा इंद्रियांना निग्रहाचा वेध लागतो त्याच वेळी चित्त आपल्या आत्मस्वरूपाच्या भेटीला निघते किंवा आत्मनिष्ठ बनतो. इंद्रियांना निग्रहाचा वेध लागतो. थोडक्यात काय, इंद्रिय निग्रह केल्याशिवाय योग कधीही साधणार नाही. आणि एक लक्षात ठेवू आपण सगळेजण, असं कोणाच्या मनात आलं असेल की आपण हे हठयोगाचं बघतोय ना, आपण तर बोललो की आपण ते काही साधन करणार नाही. नाही, येते ती ओळी पुढे की तुम्ही कुठल्याही मार्गाने या, ह्याच्यापासून सुटका नाही. याला इथे फक्त यमनियम म्हटलं असेल, तिकडे विवेक वैराग्य समाधी षटक म्हटलं असेल, इकडे 10 अपराध सांगितले असतील नामस्मरणाचे, भक्तीचे काय अपराध करतात ते नारद महाराजांना विचारून घ्या, सुटका नाही. असं जर कुठे वाटत असेल की हे मेरे लिए नाही आहे, चुकीचं समजा. त्यामुळे हे तेव्हाच शक्य आहे, योगाभ्यासाने इंद्रियांचा निग्रह जेव्हा होतो, जो वेध लागतो त्यांना, तेव्हाच ते आत्मस्वरूपाच्या भेटीला निघतात, ते आत्मनिष्ठ होऊ शकतात. आणि ती ओवी जी फार त्याचं साध्या भाषेत मी मार्केटिंग केलं होतं ती आपल्या समोर आता येते आहे. परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपण या ते आपण देखे देखत खेव ओळखे म्हणे तत्व हे मी. अर्थ आहे की ते चित्त विषयापासून परावृत्त होऊन अंतर्मुख होऊन जेव्हा स्थिर होते आणि आपण आपल्या वास्तव आत्मस्वरूपाला पाहते, तेव्हा त्याला पाहताच हा आत्मा देहत्रयातीत सच्चिदानंद निरवधिक व्यापक आहे असे ओळखते आणि ते आत्मतत्व मी आहे असे म्हणते, म्हणजे असा अनुभव घेते. जरा क्लिष्ट झालं थोडंसं, पण ही ओवी मी याच्यासाठी महत्वाची आहे म्हणालो की प्रत्यक्षात काय होतं आता अगदी थेट सांगतात. अगदी हातात तो आवळा जसा ठेवावा आणि सांगावं की हे बघा, जसं माऊलींचं आहेच खरं तर आवळा एक, याच्यामध्ये म्हणतात माऊली हरिपाठामध्ये, असं आत्मदर्शन होतं. काय ओवी आहे? परतोनी पाठीमोरे ठाके.
म्हणजे काय, साध्या भाषेमध्ये तो परत फिरतो. कोण, करू त्याचा विचार आता, तेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि आपणही ते आपण देखील. काय पाहतोय आपण? परतुनी पाठीमागे ठाके आत्मना. मग अशी 3 शब्द पाहिले होते पुन्हा आपण. श्लोकावरचं सुरू आहे ना अजून. आत्मना म्हणजे मनसा. इथे जो शब्द आलाय याच्यामध्ये मनसा. पुढे आपणी याते म्हणजे आत्मानम. आपण म्हणजे आत्मनी. देखे म्हणजे पश्यन. माऊलींनी अक्षरशः भाषांतर केलं म्हटलं तरी चालेल त्याचं. देखे म्हणजे अनुभवणे अर्थात पुन्हा एक रूपाने आपण तो विचार केला. आता कोण पाठीमागे वळतं? कोणाला पाहतं? प्रश्न आहे ना, या ओळीच्या निमित्ताने आपण प्रश्न उपस्थित करतोय की कोण पाठीमागे वळतं, कोणाला पाहतं आणि कोण म्हणतं की अरे देखत खेव ओळखे. देखल्याबरोबर तो ओळखतो काय, म्हणे हे तत्व मी सहा अहम सोहम. हे त्या कशामध्ये होतं? समाधीमध्ये होतं. त्याच्यासाठी आपल्याला जीव नावाची संकल्पना खूप चांगली समजलेली असली पाहिजे, तरच ही ओळी आपल्याला समजू शकते. आता बरेच जण माझ्या समोरही बसलेले आहेत, बरेच जण इथे ऑनलाईन पण आहे. त्याच्यासाठी मी माझ्या सद्गुरूंचं कॉपीराईट असलेलं एक मॉडेल तुमच्या समोर आणतोय. अनेकांनी हे पाहिलेलं आहे, मला खात्री आहे. जे ऑनलाईन आहेत त्यांना दिसेल अशी व्यवस्था करतोय मी. दिसतंय का तुम्हाला? हे थोडंसं हे शेअरिंग बंद केलं तर माझी जी स्क्रीन आहे ती मी स्पॉटलाईट ज्याला म्हणतो तो करतोय. आपण आता काय करतोय, आपण पहिली गोष्ट जीव नावाची संकल्पना समजून घेतो. परमपूज्य काकांनी केलेलं एक छोटंसं मॉडेल आहे, त्याला प्रारूप असं म्हणतात. कठीण शब्द आहे, मॉडेल किती सोपा शब्द. तर याच्या याच्या आधाराने आपण जीव नावाची संकल्पना समजून घेतात. कारण जीव जर कळला तर ही ओवी कळणार, एवढ्यासाठी हे प्रकरण मी आणतोय. हे जे आहे, हा काचेचा आपण याला गोळा समजूया. काचेचा गोळाच आहे, चौकोनी आकाराचा आहे, फक्त गोळा गोल असतो पण समजा. आणि त्याला छान पुढे अशी, तरी मला सांगण्याची गरज नाही कारण सोनालीने काढले, मी काढले असते तर सांगावं लागलं असतं. याला डोळा म्हणा, याला नाक म्हणा, पण सोनालीने काढले, छान दिसतं ते, एकदम गोड चेहरा दिसतो तुम्हाला. बरोबर. आता कल्पना करा, हा काचेचा गोळा म्हणजे आपलं अंतःकरण. पहिली गोष्ट, हे मॉडेल आहे ना, ते अंतःकरण आपलं. आता अंतःकरण कुठे असतं आपलं, ती आपण स्पष्ट करून टाकू कल्पना, जो कोणी काही नवीन लोक दिसतात आहेत काही किंवा पहिल्यांदाच ऐकत असतील. अंतःकरण आपल्या हृदयात म्हणजे इथे कुठेतरी डाव्या बाजूला जे धडधडतं तिथे नसतं, बिंदूमध्ये नसतं. मग अंतःकरण कुठे असतं? संपूर्ण देहामध्ये व्यापून असतं. नख शिखांत काका जसं म्हणतात, नसलेल्या शेंडीच्या टोकापासून तर असलेल्या अंगठ्याच्या नखा टोकापर्यंत. म्हणजे काय आहे की हे जर अंतःकरण असेल, हा काचेचा गोळा म्हणजे जर माझं अंतःकरण असेल, त्याचा अर्थ माझा देह पण समजू शकतो आपण. या देहामध्ये हे व्यापलेलं आहे. पुन्हा दगड का नाही घेतला, काचच का घेतली, येणार आहे पुढचा प्रश्न. कारण जशी ही काच स्वच्छ आहे, तसं आपलं सगळ्यांचं अंतःकरण स्वच्छ असतं. मूळचं, आपण त्याला तर बुद्धी शब्द वापरूया साध्या भाषेमध्ये. बुद्धी आपल्या सगळ्यांची स्वच्छ असते, मूळची. त्याच्यावर 3 रंग चढतात बरं का. कशाचे? 3 गुणांचे, सत्व रज तम. मग अत्यंत तमोगुणी मनुष्य असेल, पूर्ण काळ, आतला आतमध्ये प्रकाश असेल तर बाहेर दिसणारच नाही, असून दिसत नाही तो. जशी कंदिलाची काच काळी झाली की आत दिसत नाही. तर मुद्दा असा की मूळचं अंतःकरण आपल्या सगळ्यांचं स्वच्छ आहे. आता एक दुसरं अजून एक गोष्ट आहे माझ्या हातामध्ये. आता याच्यातनं हा प्रकाश जरा जास्त होणार आहे, मी थोडंसं असं धरतो म्हणजे कोणाला त्रास होणार नाही त्याचा. आता हे नाक डोळे फक्त प्रकाश याच्यामध्ये फाकलेला आहे, या काचेमध्ये एवढंच दाखवतोय मी, बाकी काही. आणि मी असं केलं तर सगळ्यांना त्रास होईल डोळ्याला, म्हणून मी इकडे असं धरतोय. पण आता तू इथे नाक डोळे या बाजूला आहेत. आता हा जो, ही जी बॅटरी आहे, असं समजू, पुन्हा मॉडेल आहे की हा आत्मप्रकाश आहे. बरोबर, आत्मप्रकाश आहे. आता हा आत्मप्रकाश, हा जो प्रकाश आहे, आता मी नुसता प्रकाश शब्द वापरणार आहे, समजून घ्या तुम्ही. हा भौतिक प्रकाश जरी असला बॅटरीचा तरी हा आत्मप्रकाश आहे. हा या काचेमध्ये काय झालेला आहे? फाकलेला आहे. तो काय कळलं आता, दगड का नाही घेतला ते? कारण दगडात तो फाकू शकत नाही.
आणि आपल्या सगळ्यांची बुद्धी मूळची स्वच्छ आहे आणि आपल्या आतमध्ये तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. पाठ केलेली आहे. उपयोग काय की भ्रांतसे कामू विषयावरी माझ्यासाठी उरलेलं त्याच्यात. असं मुद्दा काय सुरू आहे आपला की हा जो फाकलेला प्रकाश आहे, जरा जास्त होतोय तो ऑनलाईन लोकांना फारच काही दिसत नाही एकदम. आता दिसतंय का थोडंसं प्रकाश? काही नाही, फक्त फाकलेला दाखवतोय मी त्याच्यामध्ये. तर हा जो फाकलेला प्रकाश आहे, हा झाला आत्मप्रकाश. हा प्रकाश आता काचित फाकला म्हणजे अंतःकरणात माझ्या फाकला आहे. ही बुद्धी पुन्हा अंतःकरण किंवा बुद्धी त्याच्यात फाकलेला प्रकाश, याला म्हणायचं चिदाभास. याला काय म्हणायचं? चित्त. या चित्तचा याच्यात फाकलेला प्रकाश हा आभास आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? चिदाभास. आता याच्यामध्ये किती गोष्टी झाल्या? ते अंतःकरण झालं, हा प्रकाश झाला चित्त, आणि हा फाकलेला प्रकाश झाला चिदाभास. किती गोष्टी झाल्या? 3. या 3ला मिळून जीव असं म्हणतात. कळलं? त्याला म्हणायचं जीव. त्यामुळे करणारा जे काही आहे तो सगळा जो करून अकर्ता आहे, जे वर्णन आपण ऐकलं, करणारा हा जीव असतो, हा अकर्ता असतो. करून अकर्ता, भोगून अभोक्ता. विषय खूप आहे त्याच्यामध्ये, त्याचे पैलू खूप आहेत. मला आता तिकडे जायचं नाहीये, आपल्याला ओवीच सोडायची नाहीये, ओवीचा विषय सोडायचा नाही आपल्याला. याला ही जीव नावाची एक संकल्पना आहे. आता याला आभासवाद असं नाव. एक अवच्छेदवाद आहे, एक आभासवाद आहे, एक बिंब प्रतिबिंबवाद आहे, एक जीववाद आहे. अनेक प्रकारांनी जीव संकल्पना सांगण्यात येते. वाद म्हणजे पुन्हा आपण नवरा बायकोत चालतो तो नाही. वाद म्हणजे समजून सांगण्याची पद्धत, एक मॉडेल. आपण हा आभासवादाने जीव समजून घेतोय. परमपूज्य काका नेहमी आठवण करून द्या, याचा अर्थ माझा जीव आभासवादाचा आणि तुमचा बिंब प्रतिबिंबवादाचा असं नाही. समजून सांगण्याची ती पद्धत. तर हा हा जो आभास आहे, पुन्हा एकदा हा चिदाभास. आता आपण आपल्या ओळीकडे परत येऊ. तेवढ्यासाठी हे सगळं तयार केलं. परतोनी आता काय, आता इथे 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 डोळे आहेत, बरोबर, इथे तोंड नाक वगैरे सगळं हे आपण हे सगळं अंतःकरण आहे, आपलं देह आहे. इंद्रिय कुठे पाहतात? सदैव बाहेर. परांची खाणी व्यक्तूनच स्वयंभू. ब्रह्मदेवनी बनवलंच त्यांना तसं आहे. पण ध्यानकाळी समाधीकडे जेव्हा तो साधक चाललेला असतो, तेव्हा तो कुठे पाहत असतो? पाहणं म्हणजे आता प्रत्यक्ष काय, डोळे तर बंदच केलेले असतात, इंद्रिय पण जवळपास सगळी बंद केलेली असतात, बरोबर आहे. अगदीच दाखवायचं झालं तर परतोनी पाठीमोरे ठाके. असा तो काही त्याचा देह असा मागे नसतो वळत. सांगण्याचा उद्देश असा की ती अंतःकरण वृत्ती जी आहे ती त्यांनी अंतर्मुख केलेली असते. आपण अंतःकरणाबद्दल बोलतोय ना, ती जी बुद्धीबद्दल बोलतोय ना, तर ती जी व्यवहारकाली बाहेर पाहत असते ती आतमध्ये वळते. परतोनी पाठीमोरे ठाके. झालं पहिलं अर्धचरण. पुढे मग मागे वळल्यावर तिला काय दिसणार आहे? अर्थात हे दिसणार आहे, आणि आपण याते आपण पे देखे. बघते कोण? ही बुद्धी बघते. कोणाला बघते? याला बघते. आणि काय म्हणते? देखत खेव म्हणे हे तत्व मी. अरे हे मी आहे. आता ही वळते म्हणजे काय होतं सांगतो. ती अशी वळत नस, अंतर्मुख होते. आणि हा जो प्रकाश आहे ही काय होते, तर हे अंतःकरण काय होतं? लीन पावतं, त्याचा निराश होतो. आणि समजा हे अंतःकरण संपलं, कल्पना करा, हे अंतःकरण संपलं, काय उरलं? फक्त प्रकाश. बस. अहम विश्रामी. अशा अहम पण संपला, काय उरलं? 6. याला म्हणतात निर्विकल्प समाधी. आणि मी मागच्या वेळी बोललो होतो की ही ओळी काय सांगते की कुठल्याही मार्गाने तुम्ही या, इथेच यावं लागतं. एक मीटिंग पॉइंट असा शब्द वापरला होता. तो कसा? आता त्याचा विचार करूया मॉडेलच्या याच्यावर. योग आपल्याला काय सांगतो? म्हणजे पातंजल योगाचं दुसरं सूत्र आहे, योगश्चित्त वृत्ती निरोधा. चित्तवृत्तीचा काय करायचा आहे? निरोध करायचा आहे. म्हणजे काय? हे जे आहे अंतःकरण की जे आता काय झालेलं आहे, आपण मगाशी काय शब्द वापरला? निरुद्धम. सगळ्या बाजूनी
जसं ते आपण मगाशी म्हणजे उपमा दिली भगवंतांनी, कोणती? ती जी ज्योत असते वारा नसलेल्या ठिकाणी, ती जशी हालत नाही, तसे चित्त जर स्थिर झालं म्हणजे त्याचा निरोध केला, योगश चित्तवृत्ती निरोध. हा तिसरं योगसूत्र काय सांगतं आपल्याला? तदा द्रष्टू स्वरूपे व स्थानम. म्हणजे याचा जेव्हा निरोध होतो तेव्हा तदा गंत स्वरूपे किंवा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम, तो स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थित होतो किंवा जातो. जातो म्हणजे काय? हे जाणं येणं ही नुसती बोलण्याची भाषा आहे. तो जातही नसतो आणि येतही नसतो. कारण ह्या मॉडेल पुरती मी तुम्हाला प्रकाश ह्याच्यात दाखवतोय, पण हा प्रकाश कुठे आहे? हा कुठे नाही, हा प्रश्न आहे. जे सर्वत्र सदा सम, फक्त त्याच्या सहवासामध्ये अंतःकरण बुद्धी आल्यामुळे त्याला जीवत्व आलं. अन्यथा हा प्रकाश सर्वत्र आहे. इथे विशेष रूपाने प्रकाशित आहे. त्या दगडामध्ये पण आहे तो, बाय द वे. आपण जे म्हणलं तो प्रकाश दगडातही आहे, पण इथे तो विशेष रूपाने प्रकाशित आहे, कारण हे अंतःकरण बुद्धी स्वच्छ आहे. आता योग काय सांगतो? याचा निरोध केला, योगश चित्तवृत्ती निरोध आहे, की काय होतं? तो परत त्याच्या मूळ स्वरूपामध्ये जातो. ज्ञानाच्या बाबतीत काय होतं? सोहम, सहा अहम. तिथे विचार प्रधान असतं साधन. वेदांत चिंतन किंवा महावाक्याचं चिंतन करून काय करायचं असतं? ह्याचा निराश करून घ्यायचा असतो. थोडक्यामध्ये काय आहे की साधन कोणतंही असू द्या, काय अपेक्षित आहे, होणं काय अपेक्षित आहे, हे जे आहे ते संपलं पाहिजे. संपलं पाहिजे म्हणजे घाबरू नका, मरत बिरत नाही माणूस. नाही तर डॉक्टर काका म्हणतात आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास. ठणठणीत एकदाच लिहून घेऊ आपल्या अंतःकरणावरती, माणूस मरत नाही समाधी लागल्यानंतर. नाही तर समाधी लागलेले आपल्याला जिवंत नंतर भेटलेच नसते ना. साधं गणित आहे. खूप भीती असते, इतकी भीती असते दहशत मरणाची, की कुठून चुकून काही झाली लागली समजा आणि संपला माणूस तर काय करत. काका ते नेहमी सांगतात, म्हणते मरत बिरत नाही माणूस, आपलं प्रारब्ध संपेस्तोवर हा देह संपत नाही. मग तुमची समाधी लागो का न लागो. आणि ज्या दिवशी संपत, खरं किती खरं विचार केला तर तत्वज्ञान आपल्याला किती निर्भय करत. असो, त्यामुळे तुम्ही योगाच्या मार्गाने आले तर त्याचा निरोध आहे. तुम्ही ज्ञानाच्या मार्गाने आले तर महावाक्य चिंतनाच्या माध्यमातून ह्याचा निराश आहे. काहीही करा, हे संपावंच लागतं. आणि हे जोपर्यंत आहे तोपर्यंत वृत्ती ज्ञान आहे. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. हे आहे अमृत तत्व त्याच्या मागचं. याच्या माध्यमातून होणारी ज्ञान आहे. डोळा, नाक, इथे कान आहेत समजा, पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून जी ज्ञान होतात आहेत ना, ती ही जे असणारं ज्ञान आहे त्याच्यामुळे होणारं ज्ञान होतं. आता आलं लक्ष. आणि तिसरा जो मार्ग आहे भक्ती मार्ग, त्याच्यामध्ये काय म्हणतात? नारद नारद महाराजांना विचारू ते काय म्हणतात. भक्ती मार्गाचे जे आहेत प्रवर्तक, सान कामाय माना निरोध रूपत्वात. नारद भक्ती सूत्रातलं 7वं सूत्र आहे. काय सांगितलं? सान कामाय माना. पुन्हा काय सांगतात त्या भक्तीमध्ये? काम चालतो का? काम म्हणजे काय? पुन्हा इच्छा, विषय. आणि नवविधा भक्ती आहे दासबोधातली शेवटची भक्ती, आत्मनिवेदन भक्ती आहे. त्याचं लक्षण समर्थ सांगतात, ऐका निवेदनाचे लक्षण, देवासी व्हावे आपण, करावे तत्व विवरण म्हणजे कळे. देवासी व्हावे आपण. आता भक्तीची भाषा असल्यामुळे तिथे त्यांनी, अरे हा छान आहे, त्या लाईट कमी झाला, आता दिसत असेल, आता दिसतंय ना छान, आता लाईट कमी झाला. तर देवासी व्हावे आपण. आता भक्तीची भाषा, याला आतापर्यंत आपण काय म्हणत होतो? स्वरूप म्हणत होतो, आत्मा म्हणत होतो, ब्रह्म म्हणत होतो, परमात्मा म्हणत होतो. यालाच भक्तीच्या भाषेमध्ये देव म्हणतात. हाच देव आहे. ह्यालाच कृष्ण म्हणतात, ह्याला शिव म्हणतात, ह्यालाच गणपती म्हणतात. आपली जी आराध्य देवता असेल ती हीच. आपण म्हणतो ना माझं आराध्य दैवत समजा आता राम आहे, तर ते ब्रह्मरूपच राम आहेत. कृष्ण असतील ते ब्रह्मरूप, श्रीकृष्ण ब्रह्मरूपच आहे, शिव ब्रह्मरूप आहे. तर देवाला व्हावे, व्हावे म्हणजे काय? हे अर्पण करायचं आहे. म्हणजे काय? पुन्हा भक्तीतही हे संपायचं आहे. आणि ह्याचंच नाव आत्मनिवेदन भक्ती, शेवटची भक्ती. याच्याबद्दल कोणी फारसं बोलत नाही असं काका म्हणतात. आणि पुढे समर्थ आठवण करून देतात, विभक्त नव्हे तो भक्त. भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारे विण काहीच नव्हे समाधान. दासबोध. काय बघतोय आपण? विषय काय सुरू आहे? ज्ञानाच्या मार्गाने या, योगाच्या मार्गाने या, भक्तीच्या मार्गाने या. 3 मुख्य मार्ग आपण घेतले, अजून अनेक मार्ग आहेत. शेवटी
व्हावं काय लागतं, हे संपवावं लागतं. आणि मग काय शिल्लक राहतं, जे शिल्लक राहायला पाहिजे ते शिल्लक राहतं, ते हे. कारण हे हे नाही अशी जागा नाही, हे नाही असा काळ नाही. हे अनेक वेळा विचार करून झालेला आपला. आणि भक्तीमध्ये अजून एक गोष्ट आहे की ईश्वराच्या दिव्य लीला शरीरासंबंधी अत्यंत आसक्ती असावी लागते. प्रेम अभिप्रेत आहे. नारद भक्तिसूत्रातलं अजून एक सूत्र आहे 82 क्रमांकाचं, त्याच्यामध्ये म्हटलंय, गुणमहात्म्यासक्ती, रूपासक्ती, पूजासक्ती, स्मरणासक्ती, दास्यासक्ती, सख्यासक्ती, कांतासक्ती, वात्सल्यासक्ती, आत्मनिवेदनसक्ती, तन्मयासक्ती, आणि पुढे म्हणतात परमविरहासक्ती रूपा एकदाप्य का दशधा भवती. म्हणजे एकच ती, पण त्याचे हे सगळे रूप आहेत. थोडक्यामध्ये आहे, या तीनही साधनांमध्ये काय समान आहे, ज्याला ध्यान म्हणतात, ज्याला निधिध्यासन म्हणतात, हे तीनही साधनांमध्ये समान. भाषा फक्त बदललेली आहे. एखादं ध्यान म्हणतात, एखादं निधिध्यासन म्हणतात, एकामध्ये देवाला वाहणं म्हणतात. मग त्या इतकं प्रेम त्या भगवंताचं असतं त्या भक्ताला, की त्याच्या चित्ताचं द्रवीभवनच होऊन जातं पूर्णतः. अष्टसात्विक भाव जागृत होतात. चित्ताचं द्रवीभवन म्हणजे काय आहे, पुन्हा या मॉडेलमध्ये समजू शकता तुम्ही. याचं द्रवीभवन आहे, याचं द्रवीभवन आहे. याचा तुम्ही निरोध करा किंवा निराश करा किंवा त्या प्रेमामध्ये हे बुडवून टाका. पण काय आहे, तीन पैकी एक काहीतरी पाहिजे, पण परिपूर्ण पाहिजे. अर्धवट पुन्हा सांगतात का, अर्धवट काही चालत नाही या मार्गामध्ये. आणि ध्यानकाळी हे, म्हणजे समाधीकाळी, ध्यानकाळी म्हणण्यापेक्षा समाधीकाळी हे निवृत्त होतं. कसं होतं, आपण आता तीन त्याचे मार्ग बघू. आणि मग जे उरतं, हा अहम संपतो, आणि मग काय उरतं, फक्त सहा. त्याला म्हणायचं निर्विकल्प समाधी. आणि मग प्रारब्धाने तुम्ही व्युत्थान पावता, म्हणजे काय, हे पुन्हा साध्या भाषेत म्हणूया जाग होतो. माणूस काय होतो, दुसऱ्या भाषेत देहभानावरती. आणि म्हणून ओवी आपल्याला काय पाहिजे, आता परतोनी पाठीपुढे ठाक. त्यामुळे हा जो चिदाभास आहे, आता मग अशी मी सांगितलं, याला काय शिकलो आपण आता, हा जो फाकलेला प्रकाश आहे त्याला चिदाभास म्हणतात. तो प्रतिबिंबित होतो याच्यामध्ये, प्रतिफलित होतो, त्याला फल असं पण म्हणतात. आणि म्हणून याला फलव्याप्ती असा एक शब्द आहे का शास्त्रामध्ये, कधी ऐकला असेल तुम्ही तर. आता विचार करा, समोर डोळे, आता मगाशी आता दाखवू शकत नाही, तसं नाही दिसणार, पण इथे डोळे काढलेले आहेत. मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं. जर लाईट काढून जर मी दाखवलं, तुम्हाला आठवत असेल तर, उलटा झाला तो. हा डोळा आहे, राईट. सुंदर काढलं. हा, तर ते बाहेर जेव्हा मला ज्ञान होतं एखाद्या गोष्टीचं, तेव्हा ही जी माझं अंतःकरण आहे, त्या अंतःकरणातली वृत्ती डोळ्यातून बाहेर जाते, त्या पदार्थाच्या आकाराची होते. आणि त्या वृत्तीला कशाचं साह्य असतं, त्या चिदाभासाचं साह्य असतं. आणि त्या चिदाभासामध्ये काय आहे, चित आभास आहे, पण चित आहे त्याच्यामध्ये. म्हणजे वृत्तीव्याप्ती आणि ही फलव्याप्ती, या दोन्हीची गरज आहे बाहेरच्या पदार्थाचं ज्ञान होण्यासाठी. आता हा जेव्हा आतमध्येच वळतो, बाह्य पदार्थाच्या ज्ञानाचा तर विषयच नाही, आता आतल्या पदार्थाचं ज्ञान, ते आतमध्ये वळणं आहे, त्याला वृत्तीव्याप्ती असं म्हणतात. आणि आता ह्याच्या ज्ञानासाठी साधं गणित आहे, किती छान आहे पहा मॉडेल. ह्याच्या ज्ञानासाठी या चिदाभासाची गरजच काय, कारण ह्याचाच तर प्रकाश याच्यात फाकलेला आहे, हेच तर संपवायचं आहे आपल्याला इनफॅक्ट. म्हणून फलव्याप्तीची गरज नाही. आत्मज्ञानासाठी फलव्याप्तीची गरज नाही, त्याच्यात फाकलेल्या प्रकाशाची गरज नाही, फक्त वृत्ती व्याप्तीची गरज आहे, कारण अंतःकरण आतमध्ये वळवायचं आहे. आता समजून घ्यायला किती सोपं झालं. मोठे मोठे शब्द, जड शब्द वापरले जातात, की फलव्याप्ती, वृत्ती व्याप्ती, हा त्याचा अर्थ. त्याचं नेहमीच उदाहरण आहे की, कल्पना करा, याच्यामध्ये या खोलीत अंधार गेला आणि हा समजा टॉर्च मी असं झाकून ठेवला आता पूर्ण. आता किंवा याच्यात झाकून ठेवला, अंधार अंधार नाही येत ना, तुम्ही आले या खोलीमध्ये, तुम्हाला तर टॉर्च मी शोधायला सांगितलं. टॉर्च शोधण्यासाठी तुम्ही दुसरा टॉर्च घेऊन याल का? नाही. तुम्ही काय कराल, फक्त हे असं उघडा, याच्या खालचा टॉर्च जो चालूच आहे असं गृहीत धरून बोलतोय मी, म्हणजे प्रकाश आहे हे गृहीत धरून बोलतोय. म्हणजे जसा एक प्रकाशाचा स्रोत शोधण्यासाठी दुसरा प्रकाश आणावा लागत नाही,
फक्त त्याच्यावर जे काही आवरण असेल ते बाजूला करावं लागतं. ते आवरण बाजूला करणं याला म्हणायचं वृत्ती आहे. फलव्यक्तिगत तो स्वयंप्रकाशच आहे. मुद्दा काय सुरू आहे आपला हा स्वयंप्रकाश, आणि याला म्हणतात स्वसंवेद्य. त्यामुळे हा कशानेही कळत नाही. काय आपल्या हातात काय आहे, फक्त हे संपूर्ण आपल्या हातात हे आहे आहे आहे. हे नाही असा काळ नाही, हे नाही अशी जागा नाही. आपण नेहमीच पाहतो ते सर्वत्र सदा सम. सतचा अर्थच तो आहे. त्रिकाला बाधित, त्याचं अस्तित्व कशावरही अवलंबून नाही, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे परतोनी पाठीमोरे ठाके, आपण या आपण पे देखे, हे दिसतं त्याला, आणि मग तो ओळखतो, म्हणे हे देखत खेव ओळखे, म्हणे हे तत्व. ही आहे जीव नावाची संकल्पना. पुन्हा तो फाकलेला प्रकाश म्हणजे चिदाभास, आणि या तीनला मिळून जीव असं म्हणतात. एक सगळं एकदा नीट समजून घेतलं ना, की आपल्याला मला ध्यान करायचं म्हणजे काय करायचं हे लक्षात येतं. मला नामस्मरण करायचं म्हणजे काय करायचं हे लक्षात येतं. कारण नामस्मरण कशासाठी करायचं आहे, काय अपेक्षित आहे नामस्मरणाने, काय अपेक्षित आहे ध्यानाने, आणि ते होतंय की नाही हे बघता येतं. आणि जे होणार नाहीये त्याच्यातून तेही लक्षात येतं. म्हणजे जे होणार नाही त्याची पण आपण वाट बघत. आणि इथे जी अशी भाषा येते ना, देखत खेव ओळखे, म्हणजे कोणी कोणाला असं बघत नसतं, तिथे एकरूप व्हायचं आहे आपल्याला. पुन्हा ही भाषा आहे. हे सगळं छान नीट समजून येतं की एकरूपता म्हणजे काय, त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे काय, पाहणं म्हणजे काय, पाहणं म्हणजे अनुभवणं कसं आहे, या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्या लक्षात येतात. जवळ झालं का? झालं नाही, तर सोपं झालं. मी तर मला कसं वाटलं हे सगळं सगळ्यांची सहमती लागायला लागली दिसते मला, म्हणून विचार. मला वाटलं मी एकटाच राहून जातो काय मागे. तर आपली वेळ झालेली आहे तशी पण. तर आपण इथे थांबूया आज, आणि मला असं वाटतं की हे याच्यामुळे आपल्याला ही ओवी जास्त चांगली समजली असेल. आणि पुढच्या वेळेला आपण श्लोक क्रमांक 21 ला सुरुवात करू, आणि आजच्या वाचनाला आज इथे विराम देऊया. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.